नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। आज आहे 24 एप्रिल 2024। म्हणजे आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे। कारण की काय झालं की आता सगळ्या शेतकऱ्याच्या हळदी काढणं चालू आहे, कांदा काढणं चालू आहे। पण काय झालं, राज्यामध्ये अवकाळीनं इतका धुमाकूळ घातलाय म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे आणखीन शेतकऱ्याला सांगतो की 24, 25 आणि 26 आणखीन 3 दिवस आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर आणखीन जवळपास 26 तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत विजेच्या कडकडासह वाऱ्यासह पाऊस पडणार आहे। म्हणून शेतकऱ्यांनी आपली हळदीची कांद्याची काळजी घ्यावी। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आता 26 तारखेपर्यंतच राज्यात आता अवकाळीचं सावट आहे। पण परभणी जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये मात्र 28 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस राहणार आहे, भाग बदलत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि शेतकऱ्याला सांगतो की त्याच्यानंतर 28 तारखेपासून इतकी उन्हाची तीव्रता वाढत जाणार की राज्यात उन्हाचा पारा जवळपास 45 अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। शेतकऱ्यांनी आपल्या उन्हाची तीव्रता वाढल्याच्या नंतर उष्णतेपासून स्वतःची काळजी घ्यावी म्हणून ही एक अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर हे झाला अंदाज। आता सर्व परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्याला